रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा चित्रपट 5 चुकांनी बिघडला। त्या 5 चुकांमुळे रितेश देशमुखचा खेळ बिघडला। अन्यथा राजा शिवाजी हा चित्रपट बनला असता मास्टरपीस। थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा राजा शिवाजी हा चित्रपट मास्टरपीस कसा बनला असता आणि कोणत्या 5 चुकांमुळे तो बिघडला आहे जाणून घेऊयात। त्या 5 चुका कोणत्या आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटात काही उणिवा आहेत ज्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही। अनेकदा भव्य कलाकृती करण्याच्या नादात त्यातलं नेमकं मर्म उलगडण्यात कसर राहते। मांडणी तंत्रातील भव्यता अनेकदा आशय हरवून बसते। अशी काहीशी जाणीव राजा शिवाजी चित्रपट पाहताना येते। कमकुवत स्क्रीन प्ले। कथा ही कुठल्याही चित्रपटाची मजबूत बाजू असते। स्क्रीन प्ले तगडा नसेल तर ही चित्रपटाची सर्वात कमकुवत बाजू ठरते। छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य असंख्य घटनांनी भरलेलं होतं, परंतु राजा शिवाजीमधील काही सीन्स गरजेपेक्षा अधिक खेचल्यासारखे वाटतात। यामुळे चित्रपटाच्या गतीवर त्याचा परिणाम झाला आहे। चित्रपटाची पटकथा आणि मांडणी बांधेसूद करण्यावर अधिक भर द्यायला हवा होता। व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स। प्रेक्षकांनी याआधी बाहुबली, RRR यांसारख्या मोठमोठ्या चित्रपटांमध्ये उच्च दर्जाचे व्हीएफएक्स पाहिले आहेत, तर दुसरीकडे राजा शिवाजीमधील व्हीएफएक्स थोडेसे फिके ठरतात। युद्धाच्या मैदानातील काही सीन्स काही ठिकाणी बनावटी वाटतात। या चित्रपटातील भव्यता नाकारता येत नाही, परंतु त्या तुलनेत ऐतिहासिक कथानकाची गरज म्हणून जिथे व्हीएफएक्सचा वापर केला जातो तिथे भव्यतेचा हा दर्जा कायम ठेवता आलेला नाही। अफजल खानाच्या क्रौर्याची परिसीमा दाखवण्यासाठी 2 हत्तींमधील झुंजीचा प्रसंग दाखवण्यात आला, परंतु या प्रसंगातील सुमार व्हीएफएक्स दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर ज्या किल्ल्यांमध्ये दाखवला आहे तो प्रतापगड आणि राजगडही पुरेसा प्रभावीपणे दिसत नाही। मुख्य भूमिकांचं कॅरेक्टरायझेशन। रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शारीरिक मेहनत खूप केली आहे, यात काही शंकाच नाही, परंतु चित्रपटाची स्क्रिप्ट त्याला भावुक क्षणांना अधिक खोलवर दाखवण्याची संधी कमी देते। सहाय्यक भूमिका। विशेषतः अफजल खानाशिवाय इतर खलनायकी भूमिकांना देखील आणखी मजबूत आणि क्रूर दाखवता येऊ शकलं असतं। संवाद। छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट म्हटल्यावर त्यातील संवादावर टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे, अभिमानाने ऊर भरून आला पाहिजे। राजा शिवाजीमधील संवाद चांगले आहेत, परंतु थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही डोक्यात घुमू लागतील एवढा त्यात दम नाही। भाषा आणि प्रभावशाली संवाद हे ऐतिहासिक चित्रपटाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे ठरतात। आणि संगीत। अजय अतुल या जोडगोळीचं संगीत या चित्रपटाचा आत्मा आहे, परंतु काही सीन्सवर पार्श्वसंगीत अधिक हावी होतो आणि काही ठिकाणी तो एकदमच शांत होतो। शौर्य, ऊर्जा, अभिमान अशा भावना प्रेक्षकांच्या मनात जागृत करण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम ठरतं। राजा शिवाजीमध्ये काही उणिवा असूनही रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाचं अत्यंत प्रामाणिकपणे चित्रण केलं आहे। मराठा साम्राज्य स्थापन करण्याचा त्यांचा संघर्ष आणि आई जिजाऊ यांच्यासोबतचं त्यांचं नातं यामध्ये सुंदरपणे टिपलं आहे। दरम्यान राजा शिवाजी हा चित्रपट तुम्ही पाहिलात का? तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।